सध्याच्या युद्धाच्या आणि जागतिक अस्थिरतेच्या काळात जागतिक अर्थकारणात एक मोठा बदल होताना दिसत आहे. जिथं अनेक देश डॉलरचा वापर कमी करून चीनच्या युआन चलनाकडे वळत आहेत. विशेषतः रशिया युक्रेन युद्ध आणि त्यानंतर रशियावर लादलेल्या टॅरिफ्समुळे मॉस्कोने आपला बहुतांश व्यापार युआनमध्ये हलवलाय. त्यासोबत युएईने आणि सौदी अरेबिया सारख्या देशांनी तेलाच्या व्यवहारासाठी युआनचा वापर करायला सुरुवात केली. तिकडे इराणने तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलाच्या बदल्यात युआनमध्ये पेमेंट घेण्याची मागणी केल्याचे संकेत मिळत आहेत. हा बदल म्हणजे डॉलरच्या अनेक दशकांच्या वर्चस्वाला दिलेलं थेट आव्हान आहे. म्हणून डी डॉलरायझेशनच्या प्रक्रियेतून चीन आपली आर्थिक पकड मजबूत करताना दिसून येतोय. पण या बदलत्या स्थितीमुळे भारतासमोर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. कारण चीन हा भारताचा सीमावर्ती स्पर्धक आहे. चीनच्या चलनाचं महत्व भारतासाठी खूप डोकेदुखी ठरणार आहे. मग ही भारतासाठी डोकेदुखी कशी ठरू शकते? डॉलर आणि चीनच्या युआन करन्सीमध्ये सध्या कोण ताकदवान आहे? जगाने डॉलरला डावलून चीनच्या करन्सीमध्ये व्यापार सुरू केला तर त्याचे भारतावर काय परिणाम पडतील, त्याचे काय फायदे तोटे असू शकतात, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी स्वप्नील आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. जगाच्या अर्थकारणात सध्या जो आदला बदल सुरू आहे त्यात अमेरिकन डॉलर आणि चीनची करन्सी म्हणजेच युआन यांच्यातील संघर्ष हा केंद्रस्थानी आहे. डॉलर अजूनही जगाचा राजा असला तरी त्याच्या सिंहासनाला आता पूर्वी कधी बसले नव्हते एवढे हादरे आता बसू लागले. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला डॉलरचं महत्व आणि जागतिक व्यापाराची गुंफण समजून घ्यावी लागेल. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल बोलतो तेव्हा कच्च्या तेलापासून ते टेक्नॉलॉजी पर्यंत बरेच व्यवहार डॉलरमध्येच होतात. याचं कारण म्हणजे अमेरिकेची लष्करी ताकद, तिथली स्थिर लोकशाही आणि त्यांचा फेडरल रिझर्व्ह मधला असलेला विश्वास. पण 2026 मध्ये हे चित्र थोडं बदलताना दिसतंय. देशांच्या गटबाजीच्या राजकारणामुळे डॉलरचा व्यापार हा व्यापारासाठी नाही तर एक राजकीय शस्त्र म्हणून केला जाऊ लागलाय. म्हणून जगातले रशिया, कोरिया, इराण यासारखे देश आता सावध झालेत. त्यासोबत चीनची करन्सी युआन ही गेल्या काही वर्षात केवळ चीन पुरतं मर्यादित न राहता जागतिक स्तरावर आपला प्रभाव पाडताना दिसून येते. डॉलरच्या तुलनेत युआनची ताकद आजही कमी असली तरी तिचा वाढणारा वेग हा थक्क करणार आहे. चीनने आपल्या 15व्या पंचवार्षिक योजनेत युआनला जागतिक पातळीवर प्रस्थापित करण्याचं स्पष्ट उद्दिष्ट ठेवलंय. त्यात चीन हा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. त्यामुळे अनेक देश आता चीनकडून माल विकत घेताना आणि त्यांना माल विकताना डॉलर ऐवजी थेट युआन मध्ये व्यवहार करताना दिसत आहेत. रशिया युक्रेन युद्ध आणि त्यानंतर इराण अमेरिकेच्या युद्धामुळे मिडल ईस्ट मध्ये वाढलेला तणाव यामुळे रशिया आणि इराण सारख्या देशांनी डॉलरला पूर्णपणे फाटा दिलेला दिसून येतोय. ते आता युआन मध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर सौदी अरेबिया आणि युएई सारख्या देशांनी आता कच्च्या तेलाच्या विक्रीसाठी युआनचा विचार सुरू केलाय, जे डॉलरच्या वर्चस्वासाठी मोठं संकट मानलं जाते. या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही परिस्थिती दुधारी तलवारी सारखी आहे. जर जगाने खरोखरच डॉलरला पूर्णपणे रामराम ठोकून चीनच्या चलनामध्ये व्यापार सुरू केला तर त्याचे भारतावर होणारे परिणाम अत्यंत धक्कादायक असतील. सगळ्यात आधी फायद्याचा विचार केला तर भारताला डॉलरवर आपलं पूर्ण अवलंबून राहणं हे कमी करण्याची संधी मिळेल. भारताची परकीय चलनाची ताकद मेन म्हणजे डॉलरमध्ये असते आणि जेव्हा अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवतो तेव्हा रुपयावर प्रचंड दबाव येतो. जर जागतिक व्यापार युआनमध्ये किंवा मल्टी करन्सीमध्ये होऊ लागला तर रुपयांची डॉलरच्या तुलनेत होणारी घसरण काही प्रमाणात रोखता येईल. भारतीय कंपन्यांना विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांना चीनमधून मोठ्या प्रमाणावर सुटे भाग आयात करावे लागतात. अशा वेळी जर त्यांना थेट युआन मध्ये व्यवहार केला तर त्यांना डॉलरमध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारा जास्तीचा खर्च वाचवता येईल. त्यामुळं मालाची किंमत कमी होऊन भारतीय बाजारपेठेत वस्तू स्वस्त होऊ शकतात. अलीकडेच 2026च्या अहवालानुसार भारतातील काही मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांनी आधीच आपले व्यवहार युआन मध्ये सुरू केले, जेणेकरून त्यांना चीनी पुरवठादारांकडून चांगल्या किमती मिळू शकतील. पण मंडळी, या नाण्याला एक दुसरी आणि चिंताजनक बाजू देखील आहे. चीनचं चलन जर जागतिक व्यापाराचं प्रमुख माध्यम बनलं तर भारताला सगळ्यात मोठा तोटा त्याच्या भूराजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर होईल. चीन हा भारताचा फक्त व्यापारी भागीदार नसून एक मोठा प्रतिस्पर्धी सुद्धा आहे. जर जगाने युआन स्वीकारला तर चीनच्या अर्थव्यवस्थेवर आणि जागतिक बँकिंग प्रणालीवर बीजिंगचं पूर्ण नियंत्रण येईल. त्यामुळे चीन आपलं चलन स्वतःच्या सोयीनुसार डिव्हॅल्यू करायला लागेल. अशा परिस्थितीत चीनी वस्तू भारतीय बाजारपेठेत अत्यंत स्वस्त दरात डंप केल्या जातील, ज्यामुळे मेक इन इंडिया मोहिमेला मोठा फटका बसू शकतो. भारतीय उत्पादक चीनी मालाच्या कमी किमतीशी स्पर्धा करू शकणार नाहीत. तसेच भारताची चीन सोबतची व्यापार तूट आधीच खूप मोठी आहे. जर व्यापार युआन मध्ये झाला तर भारताला मोठ्या प्रमाणावर युआनची साठवणूक करावी लागेल आणि त्यासाठी भारताला चीनवर अवलंबून राहावं लागेल. हे भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी जोखमीचं ठरू शकतं. कारण आर्थिक नाड्या चीनच्या हातात गेल्यानंतर सीमावादासारख्या मुद्द्यांवर भारताची पकड कमकुवत होण्याची भीती आहे.
चीनने अरुणाचल प्रदेशमधल्या भागांमधील काही गावांची नावं बदलून तिथं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली. त्यासोबत चीनने पीओके मधील भागात सेनलॉंग जिल्हा नव्याने स्थापन केलाय. त्यामुळे सीमावाद आणि वर्चस्ववाद हा मुद्दा घेऊन चीन भारताच्या रुपयावर परिणाम करू शकतो. त्याचबरोबर या जागतिक बदलाचा परिणाम भारताच्या शेअर मार्केटवर आणि परकीय गुंतवणुकीवर देखील होऊ शकतो. सध्या गुंतवणूकदार डॉलरकडे पाहून इन्व्हेस्ट करतात. जर डॉलरचं महत्व कमी झालं आणि युआन वाढला तर जागतिक गुंतवणूकदार आपली गुंतवणूक भारतातून काढून चीनच्या ट्रेडिंग मार्केटकडे वळवू शकतात. 2025 आणि 26च्या आकडेवारीनुसार आधीच काही प्रमाणात परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेतून पैसा काढून चीनच्या स्वस्त व्हॅल्युएशनकडे मोर्चा वळवलाय. या व्यतिरिक्त कच्च्या तेलाच्या किमतीचाही मोठा संबंध याच्याशी. जर भारताने रशिया आणि आखाती देशांकडून तेल खरेदी करताना युएनमध्ये पैसे द्यावे लागले तर भारताच्या परकीय चलन साठ्यात युएनची मागणी प्रचंड वाढेल. या वाढत्या मागणीमुळे रुपया युआनच्या तुलनेत कमकुवत होऊ शकतो, ज्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आता राहिला प्रश्न परिणामांचा विचार करता जगाने डॉलरऐवजी युआन स्वीकारणं म्हणजे अमेरिकन वर्चस्व संपून चीनी वर्चस्व सुरू होण्यासारखं असेल. भारतासाठी हे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखं ठरू शकतं. म्हणूनच भारत सध्या केवळ एका चलनाचा स्वीकार न करता भारतीय रुपयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करतोय. भारत रुपी ट्रेड म्हणजेच रुपयामध्ये व्यापार करण्यासाठी अनेक देशांशी करार करताना दिसतोय. जर जग युआनकडे वळालं तर भारताला आपलं आर्थिक धोरण फ्लेक्झिबल ठेवावं लागेल. त्यासोबत भारताला आपल्या मित्र राष्ट्रांशी रुपयामध्ये व्यापार वाढवण्यासाठी दबाव निर्माण करावा लागेल, जेणेकरून आपण चीनच्या करन्सीवर पूर्णपणे अवलंबून राहणार नाही. शेवटी डॉलरचं जागतिक स्थान डळमळीत होणं ही काळाची गरज वाटत असली तरी त्या जागी युआन येणं हे भारताच्या आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं आव्हानाचंच असणार आहे. डॉलरच्या वर्चस्वाखाली भारत किमान एका लोकशाही व्यवस्थेची व्यवहार करत होता, परंतु चीनची अपारदर्शक आर्थिक नियम भारतासाठी व्यापार तूट वाढवणारी आणि रुपयाची ताकद कमी करणारी ठरू शकतात. त्यामुळं आगामी काळात भारताला स्वतःच्या चलनाचं महत्व टिकवण्यासाठी आणि जागतिक व्यापारात स्वतःचा वाटा वाढवण्यासाठी सावधपणे पावलं उचवावे लागतील. डॉलरचा प्रभाव कमी होणं हे भारतासाठी काही अंशी फायदेशीर असलं तर युआनचं पूर्ण वर्चस्व भारताला आर्थिक गुलामगिरीकडे नेणारं ठरू शकतं. याची काळजी भारताला आता घ्यावी लागणार आहे. त्यासोबत युआनच्या वाढत्या प्रभावामुळे भारताला तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या बाबतीत चीनवर अवलंबून असणं हे लवकरात लवकर कमी करावं लागेल. हाच या बदलाचा भारतासाठी धडा असणार आहे. बाकी मंडळी, जगातील देश डॉलरला फाटा देऊन चीनच्या चलनाकडे वळतील का, याबद्दल आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.